नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिला एसटीच्या तिकिटासाठी नवीन नियम लागू. एसटी महामंडळाचा मोठा निर्णय. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने महिलांबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात तिकिटाच्या सवलतींमध्ये बदल केला आहे. यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत होता, परंतु तो आता मोफत नसणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटाच्या सवलतींमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांनुसार सवलतींचा लाभ घेण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. महिला प्रवाशांसाठी सवलतीचे नवीन नियम. मार्च 2023 मध्ये जाहीर झालेल्या योजनेनुसार महिलांना MSRTCच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये साधी, मिनी, निम आराम, शिवशाही स्लीपर तिकिटावर 50% सवलत दिली जात होती. आता या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. ओळखपत्र अनिवार्य. 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवाशांनी MSRTCने जारी केलेले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. ओळखपत्र नसल्यास पूर्ण तिकीट घेऊन प्रवास करावा लागेल. राज्याबाहेर प्रवास. ही सवलत महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच लागू होईल. राज्याबाहेर प्रवास करताना उर्वरित प्रवासासाठी पूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल. शहर मार्गावर मर्यादा. काही शहरांतर्गत मार्गांवर ही सवलत लागू होणार नाही. अशा मार्गावर पूर्ण तिकीट घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीमध्ये बदल. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतींमध्येही बदल करण्यात आले आहेत. 65 ते 75 वयोगटातील या वयोगटातील पुरुष आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासावर 50% सवलत मिळेल. 75 वर्षावरील नागरिकांना एसटी बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास करता येईल. सवलतीसाठी ओळखपत्र अनिवार्य. महिला आणि ज्येष्ठ नागरिक या दोन्ही गटातील प्रवाशांना त्यांच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ओळखपत्र सोबत नसल्यास त्यांना कोणताही सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना पूर्ण तिकीट घेऊन प्रवास करावा लागेल. MSRTCचा उद्देश या नियमांमुळे सवलत योजना अधिक प्रभावीपणे राबवणे हा आहे, जेणेकरून पात्र व्यक्तींनाच त्याचा फायदा मिळेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.